काल आपण गंगा उदकी आहे की नाही पंचवटीला औदास्य स्वीकाराने परिहार झाला. सर्वज्ञानी ही लीळा केवळ बायसांसाठी रचलेली आहे. सर्वांनी स्वतःहूनच म्हणतात, तुम्ही सगळेजण जा, मला एक अंक पाहिजे, आहे की नाही. स्वतः ईश्वर स्वरूपाने त्या लीळेचा अखाटा निर्माण केला आहे. कुणाचा तिथं काही दोष नाही, निमित्त आपलं. तर सर्वज्ञानी शिक्षापन पण केलंय, म्हणजे शतशंभवी तुम्हा येतस्था अनिष्टची आहे ना. तुम्हा अधिकार नाही, तुम्ही प्रवृत्तीला विषय होत नाही, तुम्ही आम्हाला निरोध देता. स्वतः ईश्वर स्वरूप बोललेलं आहे. हे तर वेगळ्या अंगाने वेगळा चिंतन, स्वतः सगळं. कुणी काही बोललं नाही, कुणी काही म्हणलं नाही, पण स्वामींनी ते लीळा रचली. आता हे सगळं दृश्य समोर ठेवायचं. स्वामी असं बोलतायत, सगळेजण विचारच करत असतील ना, आमचं काही चुकलं नाही, बाबा उगाच तमतम करायला लागलेत, तुम्ही सगळे चालले जा, कोणी थांबायचं नाही, एकांतच राहायचे, तुम्ही विषयाला अर्ह होत नाही, तुम्हाला अनिष्टच आहे, शतशंभवी येत असता अनिष्टच. हा सगळा प्रकार सर्वज्ञानी कोण्या उद्देशाने केला असावा यावर चिंतन थोडंसं करू. समजा एवढं, समजा तर काय नसतं आपला, पण प्रयत्न करून पाहायचा आणि त्या लेवलला आपण जायचं असतं. विचाराच्या तरंगावर साधना सिद्ध करायची असते. हे विचाराचे तरंग असतात ईश्वर स्वरूपाच्या. बाईसांकडे स्वामींचं लक्ष आहे. आणि मग ते सगळे लीळा रचली तर स्वामी कुठे गेले असते. नावणारे ते देवता भुवनी गोसावी येते. त्या पंचवटिकेमध्ये देवता भुवनी ईश्वराचं वेलकम झालं असतं. असं पाण्यातून कुठं गेलते बरं. चक्रधर स्वामी कृष्णावतारा देवता भुवनी कुठं आठवत आहे. देवता भुवनी वगैरे तुम्हाला जेवढं माहीत असेल तेवढं ते महाभारत आहे. आपला एक पक्षही आहे की देवता भुवने जने. पहिल्या टीकेत कसा पक्ष आहे तो, जळी विहिरी राऊळगणी देवता भुवनी पडकी. स्वामीच्या जळात देवता भुवन असतात. म्हणून पाण्यामध्ये सुसुशिशी करू नये, पाण्यात घाण टाकू नये, पवित्र नदीच्या ठिकाणी तिथं ब्रश करू नये, तिथं शिकरू नये, तिथं झिंजा झाडू नये, आहे का नाही, विणे घालू नये. इतर तीर्थाचं पावित्र्य असं आहे आणि या तीर्थीचा प्रश्नच नाही. पण ते सगळे उद्यम होतात, आहे की नाही. पंचवटीत खंगाळतात सगळे जाऊन, जोडपेच्या जोडपे. यावेळी जायचं असतं पंचवटी, सकाळ सकाळ लय मजा असते तिथं बघायचं. लोक का करतात कुणाच ठाऊक, पण करतात हे. तर स्वामी ना देवता बोलवत आहेत की या तुम्ही आम्हाला दर्शन द्या. आता हा एक उद्देश स्वामींचा आहे. पण बाईसांनी जाऊ दिलं नाही. बाईसा एकदम दचकल्या. बाईसांवरच प्रामुख्याने रोष आहे सर्वज्ञांचा. हे रागावणं सुद्धा खूप चांगलं असतं देवाचं, आहे की नाही. तर इथे रागावल्याने स्वामींनी काय केलं म्हणाले ते बाईसाची हननरूप अयोग्यता नासाव्या
ही लीळा रचलेली आहे. बाबाईसा कोण आहेत? प्रेमी. त्यांना त्यांची हनन रूप अयोग्यता. तर म्हणाले मागा नित्य भोगिले ते नाशिले की. ना म्हणाले ते ईश्वरीचे नित्य भोग नाही, परवाने असे. का? भक्ताची कृपास्पद नाही. कृपास्पदी भूत होऊन आनंद काळाचे कोण? ज्ञानी आहे. प्रेमी याला नाही ना कृपास्पदाचा तो काय का. मग तिथं कशाची नित्याची अयोग्यता नसायची. आपण जोडलेली आहे नित्याची अयोग्यता. वचनभंग आहे का नाही, प्रवृत्तीभंग, मार्गभंग, स्थान अभेरण, शास्त्र अभेरण, अशा हे सगळ्या आपण त्यापर्यंत जात असतो. आपण लय विचित्र आहे. आपण असे चॉकलेट देतो ईश्वराला. मनात सगळं माहीत असतं बरं. आता हे असं पाहिजे. आपण लय हुशार आहे. आपण हा गेम खेळतो, इकडचा थोका इकडं, चापलुशीपणा, असं वाटतं का तुम्हाला? देवाला कळत नाही म्हणते. तुमच्या प्रत्येक मोशनवर लक्ष असतं ईश्वर स्वरूपाचं बरं. तुमचं चालणं, उठणं, बसणं, तुमचं सगळं. तुम्ही असं समजू नका देवाला काहीच कळत नाही. सगळं समजतं. फक्त एक ईश्वर मायपोट असतात, पोटात घालतात, चालतंय. नाहीतर आपण नित्याला जायला काय लागतंय आपणाला. म्हणून ते सांगतात की तिथे येते की परमेश्वर पुरा पाठवली बायसांना ती अयोग्यता नाशायला. तेव्हा एक नाचली. परमेश्वर पुराची वेळा माहीतच असेल तुम्हाला बायसांची, आहे की नाही? तिथं कशी साधना केली बायसांनी, सुंदर. तेव्हा एक नाचलं म्हणतात. दुसरं या ठिकाणी नाचली नित्याची अयोग्यता. असं एका लीळेला असं पाहता येतं. तिसरा दुटीच्या प्रसंगी. कुठली लीळा आहे? दुटी. त्यावेळेला नित्याची अयोग्यता. तिथं काय विषय आहे? दुटी कोणी दाग? दुटीच्या प्रसंगी म्हणजे काय? भटवासाने दुटी दिली ना. मग तिथे पण ती नित्याचे, तिथे वेगवेगळा विषय आहे तो प्रसन्न मनातला वगैरे. ते तुम्ही आता अभ्यासाने स्वतः ओळखायचं. बारीक बारीक गोष्टी असतात. चौथी देह घेऊन तर नित्याची अयोग्यता. देह घेऊन म्हणजे काय? जेऊर मार्गी, मातृग्राम मार्गी तळीळ आहेत. स्वामीमध्ये हरणाचं देह घेऊन जाईल. बरोबर म्हणाले, जास्त शानपण नाही करायचं. आहे ना. तिथे बायसा बेशुद्ध होऊन पडल्या. म्हणून ते म्हणतात जेव. कशाचं म्हणलं त्याने? देह घेऊन. किती छान लिहित आहेत. म्हणजे हे जे लिहिणारे आहेत ते उच्च लेवलचे आहेत. त्याच्यामुळे सर्वसामान्यांना काहीच कळतच नाही. त्याच्यामुळे तो विषय नाही राहणार. देह घेऊन. त्या एका लीळेतला एक शब्द आहे फक्त इथे. तिथे नित्याची अयोग्यता नसलेली आहे बाईसांच्या. तर एकी एथ पृथक नाश. का? म्हणाले अवतांतरी हनन हे दुसरे अनंता सृष्टी असे. त्यांना बायसांना हे घडलेलं आहे. अवतारांतरी हनन रूप अयोग्यता. साधी गोष्ट नाही, तुम्हाला ऐकायला सोपं जाते ना. अनंता सृष्टीची, पर ये सृष्टीची सरस, या सृष्टीची सरस आहे. का? वचन आहे स्वामींची. तिथंच पूर्वभजन घडलं. बायसाशी काय घडलं होतं? वचन. ईश्वर सेवा घडली. म्हणून घरा जाऊन पाय पुसण्यावर बसून 3 दिवस तिची नफरत, घृणा, अपमान स्वामींनी सहन केलाय. खाली बसून ही अशी बसायची.
आणि ते पाय पुसले. हां ते कवळाच्या जवळ जवळ नाही असं तिकडं. आणि त्या सांगायच्या त्यांना, तामसाच. दुधी करट्यात दे ग म्हणाली ह्याला. कोण आहे ते? बायसाची स्टाईल भारीच आहे का नाही ते. हं. आणि म्हणाले फुलाच्या गजरा लाव मला है ना, पूजा करून स्वामी बघत राहतील. त्यावेळेची कितीही मोठी, ते म्हणतात सगळं सांगायचं, सगळं चिंतन तुमच्या मनाने करायचं. त्याला वेळ द्यावा लागेल तुम्हाला, खूप मोठा एकांतात चिंतन करावं लागेल. म्हणून स्वामी म्हणाले बाई ते आठवाल, हे आठवायचं असते, हाच असते परीचा आचार, दुसरं काही नसते बरं का. तुम्ही जे समजलं ना गोंधळ, यानंच ते होणार आहेत. ही लीळा आठवली तर तशी अयोग्यता नसेल तुमची. हणन रूप आपल्याकडे तेवढाच प्रसव असते नित्यानंद. परमार्गात कुठला प्रसव असते? नित्याचा, आहे की नाही. मग हे सगळे कार्यक्रम आपले नित्याला घेऊन जातात आणि मन कठीण होतं. आपल्या भावना, विचार, आपण म्हणतो अरे हा आत्ता असा होता, ती कसा कठोर झाला. नाही, तो नित्याकडे जाणार आहे. त्याचं मन कठोर होतं. स्ट्रॉंग निर्णय का घेतला त्यांनी इतकं, तर त्याचं लागले पण होतं आणि क्षणात बदलून गेला सगळं. समजायचं आपण ते नित्याची इथं जोडायला ना, तर पण परमेश्वराकडे जाईल ना. इथे जोडायचं असते सगळं. देश, मत्सर, ह्या सगळ्या नित्याकडे जाणाऱ्या कार्यक्रम आहेत. हेवा, दावा, ठसका, मुरडणं, फुसफुस करणं. नागिन कशी करते किंवा ते डुकर कसं करतं पडलेलं घाणीत. सकाळ सकाळ जायचं पण टबडं घेऊन, कसं दिसतंय मला, ते बघता येत. फुसफुस करतं ते. परमार्गी असे असतात जे विनाकारणच. काय मतलब आहे? काय तुमचं घेणं का देणं? गुंडाळता साडीतून घेऊन जातात शेवटी, पण लय सगळ्यांची नाटकं चालतात. हे सगळे नाटकं नित्यापर्यंत जातात. मग या लेण्यामध्ये हे सांगतायत की ते अशी पृथक पृथक अवतारांतरीची ही घडत घडत परदृश्याच्या ठिकाणी भजन घडलं, सेवा घडली. बायसांचं कसं आहे, पूर्वी बायसाची ईश्वर सेवा घडली. कोणता अवतार होता बायसांच्या सेवेला उपलब्ध? एक सेवडा परदृश्य आहे ना. आणि त्याच्या अगोदर कोण लाभलं? ज्ञानिया भटवासांसारखे पात्र सेवेला. सुरुवात वेदवंतापासून झाली आहे ना, बोधवंत, मग अनुसरला. असे गुरुस्रोत भेटले, त्यांची सर्व अर्थाने सेवा केली आहे ना बाईसांनी. कपडे धुणे काय सेवेला नसतं, ईश्वराची सेवा. पाय दाबून देणे, तळपायाला तेल लावून देणे. हां, धीर होते ना ते. सर्व केलं बाईसाने. डोकं दाबून देणे. आणि ते अवताराचं दुखलं, गुरुचं दुखलं तर आपण 4 वेळेला विचार करतो, दाबू का नको, दाबू का नको, आहे ना. बाईसांचं निखळ प्रेम आहे. किती प्रेमाला व्याख्या आहे ना, निखळ प्रेम, निश्चिम प्रेम. प्रेमाची व्याख्या आणखीन साहित्याला समजली नाही, आहे की नाही. लय कवी होऊन गेले, नाटककार, पिक्चरचे. ते प्रेमावर पिक्चर चालूच आहे. हे ईश्वराचं प्रेम आहे. राधेचं प्रेम, गोपिकांचं प्रेम, रुक्मिणीचं प्रेम आहे ना. त्या गायींचं प्रेम, वासरांचं प्रेम आहे ना. किती कृष्णावर प्रेम केले बरं. गोधन ते ऐकले आठवण्याच्या सारखेच आहेत, आहे की नाही. कृष्णांना जाऊ तुम्ही स्मरण करा पहिल्या नावाचं. आपलं असंच आहे सगळं, टाईमच नाही तर कुठं कृष्णाला तुम्ही बघणार आहे. कृष्ण कसे जायचे, किती गायींवरती प्रेम करा ना. गोपाल
नाव त्यांचं काय? गोपाल. मस्त आनंद घ्यायचे ते, का नाही? चरायला न्यायच्या, बासरी वाजवायचे, त्यांच्याकडं पाहायचे आणि ते धवधणी घ्यायच्या गाई, नाही का? आणि श्रीकृष्ण जेव्हा निघाले तेव्हा किती प्रेम आहे. अक्रूरासोबत निघाले तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर चालला होता. म्हणाले तो त्या गोकुळातून नदीचा पाट वाहून चालला होता यमुनेला. ही असती परीचा आचार आहे की नाही? ते तिकडं विचारलं, म्हणाले ब्रह्मदेवाने, अरे म्हणाले ही नदी मी निर्माणच केली नाही. लक्ष्मी म्हणते, अहो प्रिया, अरे बाबा ही प्रेमाची नदी आहे. कसं दृश्य असेल बरं? त्या लेखकांनी हे दृश्य नाही दाखवलं महाभारतात कृष्ण मालिकेत, आहे का नाही? हे असं प्रेमाचा पाठ वाहत होता. तो निघाला कुठून? उगमस्थान कुठलं आहे? यशोदेच्या नयनातून निघालेलं ते प्रेमाश्रू. चाललास का रे बाळ? कधी भेटशील? म्हणजे मामा आता नाही. गोपिका भेटल्या, आहे की नाही? कान्हा कधी भेटशील रे? म्हणजे आता नाही, चालला. आणि त्या अश्रूंच्या धारा कृष्ण भेटीपर्यंत होत्या. दररोज त्या गोपिका गीत गाय, गोपी गीत आहे तिथं भागवतामध्ये, गोपी गीत. चला तिकडे गेलो आपण. तर हे प्रेमाचे संस्कार असे जन्माला येत असतात. आणि आपण संसारासाठी रडतो पण देवासाठी रडत नाही. आपलं ही शोकांतिक आहे. बायसांचा तो अधिकार तसा आहे. इकडे हा पण गोष्ट सोबतच आहे, नित्याची अयोग्यता. म्हणून ते सांगतात की ते देह घेऊन तिथे नित्याची अयोग्यता नसली, अशी एक एक पृथक पृथक अयोग्यता नसत 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 आनंद सृष्टीमध्ये असं सरस सरस होत गेलं. मग कधी ती सरस झाली, कधी अधिकार सरस झाला. आणि हा सगळं झाल्यानंतर मेहकरला 6 महिने त्या स्पर्धा झाली, त्या अयोग्यतेची योग्यतेची. असं ते चिंतन केलं, नाश केला, आहे की नाही? चिंतन करून करून दर्शनाची तरी तिथपर्यंत घेऊन गेले स्वामी. मला ठीक आहे बेटा, मी बसेन तुझ्या पाय पुसण्यावर. तिचा संकल्प असेल स्वामींचा, ही मला असं करल, पण ठीक आहे 3 दिवस बसावं लागेल, काय बर. आनंद ब्रह्मांडाचा स्वामी पाय पुसण्यावर 3 दिवस बसला, है की नाही? अशी लीळा आठवायची असते. घाई नाही करायची. पळून कुठे जाय, घाई करून जायचंय कुठे? असं त्या स्मार्टफोनमध्ये चित्र पाहायला सायलंट बटन असतं आणि लवकर पळवायचं असतं ते बटन दाबले लवकर लवकर चित्र पळत. तर तुमचा स्मार्टफोन दिला इथे, असं सायलंट झोनमध्ये चाललं पाहिजे तुमचं लाईफ. असं हेच असते देवधर्म म्हणजे, काय नसते बरं. सायलंट झोन बायसांचा असा कार्यक्रम आहे तो. म्हणून ते सांगतात की असं ही सरसता होत होत ती सरसता या सृष्टीच्या अंती पूर्ण होईल. प्रधानतर मध्ये होईल, अवर प्रधानतर नंतर होईल, उभयदृश्यातर आधी होईल. असं बरंच काय सांगायचं असतं ते. तो उभयदृश्यासमोर आहे ना आता. बायसांच्या सहवासात, बायसांच्या प्रेमात उभयदृश्य आहे. म्हणून स्वामी म्हणाले, बायसांच्या हाती कुठं जाता येत नाही ग. म्हणाले, पोरी तू किती आहेस ग अधिकारी. हे बी एक प्रेम आहे ना. त्यामुळे या या बायसांच्या हाताने शब्द आहे स्वामींचा तळेत, काही जावं न लाभे. इतकं तरी ते जोडलेलं आहे बायसाने. हे तर बरं आहे की नाही? स्वामींना बांधून ठेवलंय. यशोदेने बांधलं होतं 2 दोऱ्याने, आहे की नाही? कसं गीत आहे ते.
भजन म्हणता ना तुम्ही ते, काय यशोदे न कळाय. फळासी बांधताना काय शुदीसी न कळे. हम्म. बांधू नको आई दुखतील हा हात. तसा बांधू न घे स्वतः जो करी बंद मुक्त सगळं. बघा स्वतःला बांधतोय तो. आता बाईसांनी बांधलंय स्वामी, नाही की नाही? जो ब्रह्मांडाला मुक्त करतो तो. किती प्रतिभा आहे त्या काव्यामध्ये, आहे की नाही? मी काय वर्ण पावन मी काय वर्ण म्हणजे ते शेष हीश मला कैसी अगम्य लीळा तमची हो नंद. नंदला. असं लीळेच्या शृंगारात मेलं पाहिजे, आहे का नाही? आपलं जिंदगी अशी समाप्त, दररोज मरावं लागतंय आपण. झोपताना मरण असतं, सकाळचा श्वास सुटल्याबरोबर तुम्ही थँक्स गॉड म्हणा. मी जाग आहे, मी जागी आहे, हा माझा श्वास चालू आहे, अरे वा परमेश्वरा. माझा हात अरे वा घालावून फिरतो, अरे वा थँक्यू गॉड. झालं, उठल्या उठल्या तुमचा जप अनुष्ठान सुरू झालं. माझ्या डोक्याला केस आहेत व्यवस्थित, गळून तर पडले. हा माझा पाय हलतंय का बघा, अरे थँक्यू गॉड माझा पाय हलतंय ना, त्या लकवा झाला झोपेवर. हे सगळं आठवायचं असतं. लिंक तुमची देवाकडे, कुठलाही विषय लिंक कुठे? परमेश्वराकडे. हा एवढा साधा आचार आपल्याकडून होत नाही, आणि आचार करायला जातात ढोऱ्या डोंगरात. तिथे हेच करावं लागेल ना, लिंक जोडून ठेवावं लागेल. आपला मॅसेज स्वामींकडे गेल्यावर स्वामींनी जर ते ब्लॉक केलेला असेल फोन नंबर आपला, तर मेसेज जाईल का? स्मार्टफोन खोलता तुम्ही, नंबर ब्लॉक जरी केला तरी समजतं, डायल केला मेसेज पोचतो. पण घ्यायचा का नाही स्वामी ठरवता. का तुम्ही उदास केले ब्लॉक आहे, प्रवृत्ती भंगवली ब्लॉक. आता स्वामींनी किती लोकांना ब्लॉक केला असेल. आहे की नाही? विकार प्रमादी, आहे की नाही? ब्लॉक, विकर प्रमादी ब्लॉक, जायबावी साधी दोषांचा प्रमादी. हे जे बोधवंताचे सगळे ब्लॉक केले असतील बोधवंत, आहे की नाही? आणि जो वासनिक आहे त्याचा म्हटलं इनकमिंग चालू आहे त्याचं, आहे की नाही? आउट गोईंग बंद स्वामींकडं. वासनिकाला आउट गोईंग बंद राहतं ना, आहे की नाही? इनकमिंग चालू आहे तुझं. स्वामी वाटच बघता, हा कधी जाते की कधी दोन्हीचे चार काळ होत आहे की हा कधी कलटी मारतंय की किती 7 लेकरं काढतंय की. कुठे म्हणाले स्वामी ते? कोणाला म्हणाले? कोण होते ते म्हणाले? मी म्हणाले कोळ्याची घरवात करा 7 लेकरू जिया. साधा होते ना त्या? कोण होत्या? ही लीळा कोणाची आहे? हे असं डोळ्यासमोर फिरतं, असं आणि काय काय येतं आमच्या डोळ्यात. तर ह्या बाईसांच्या बद्दल मात्र असं आता उभय दृश्य अवतारासाठी आता सगळा कार्यक्रम ॲक्टिवेट आहे बाईसांचा. सिद्ध प्रारब्ध आहे सगळंच. तिकडून अयोग्यता सिद्ध प्रारब्ध आहे नित्याची, प्रेम सिद्ध प्रारब्ध आहे, आणि बांधले हे पण प्रारब्धच. म्हणून स्वामींच्या पंचवटीत म्हणतात की या बाईसांच्या हाती मला जाता पण येत नाही. जाऊ तर वाटतंय, आहे ना, जाता येत नाही. भांडणार बघा नवरा बायको कशी भांडतात, आहे की नाही? हे असं जाऊन येतो बिचार, पान टपरून गुटक्याची पुडी खाऊन येतो. तर असो, तर हे उभय दृश्याचं हे सगळा कार्यक्रम. म्हणून जे काळी घडे ते काळी नित्य होती, ऐसा सिद्धांत परमार्गी असे. म्हणजे काय? जे काळी घडे, आपण लय चॉप्टर, आपल्याला कसं वाटतं नंतर बघू आपण नित्य झालं तर. एकाला म्हणलं मार्गात, तू काय बाबांना दुखवतो, तो नित्य होईल. झालं तर झालं, बघून घेऊ म्हणला पुढल्या सृष्टी. पण आता का मी सोडतो. डायरेक्ट म्हणायचे, त्यांना खूप ज्ञान होतं ते, पण ते स्वभाव तामस
नुसतं आरमोठी तोडका. नित्य झालं तर झालं. मग एखादी समोरासमोरच गोष्ट आली ती. ते म्हणाले, "बाबा मला नित्य झालं तर झालं, पण मी तुम्हाला भांडणार." बाबा म्हणाले, "कसा पशु आहे," म्हणाले, "बघा मला बरोबर तू उलटं बोलतो." असं असतात जीव संसारात. म्हणून ते सांगतात की जे काळी घडे ते काळी नित्य. तर मागील अर्थ कैसा घडे ना प्रमादांत काही बीज उरे ते पुढाय. हे पहा आता इथे सगळे विषय इथं सांगतात ते ना प्रमादांत काही बीज घडे. मागील सृष्टीच्या प्रमादामध्ये आपण सगळं तेच केलेलं आहे हा. तर तिथं बीज ठेवलेलं आहे. ते बीज उर ते या सृष्टी पुढे येतं ते गुरुला, शिकणीला, शिष्याला. शिकणाशी एखादी काही कशी भेटते आहे का नाही? ते मागच्या सृष्टीतलं बीज आता पुढे ये उगवलं. मग भोग गुरुने पण भोगायचं असतं ते. ही शिकीनाशी आपली इज्जत घालवते. भोग तिथं नित्य झालंय ना आता पुढं. मग गुरुलाही पर्याय नसतो, तिलाही पर्याय नसतो. सगळं उगवलं ना आता. पाऊस पडला, पेरणी झाली, बी पेरलेलंच आहे अगोदरच. म्हणून ते सांगतात मागील प्रमादांत काही बीज उरलेलं आहे ते पुढं ये. ते काँग्रेसला उगवावं लागतं. काँग्रेसला पण पेरतं का बरं? गवताला, काँग्रेसला शेतात. पण ते पिकाच्या आधी उगवत आहे का नाही? पिकावर नाही होते, आधीच उगवतं. तसे प्रसव आपले असे भाव चढून जातात. आनंदाने खाऊ देत नाहीत ना ते. कशाला आनंदाने सुखात कशाला खाऊ देतील ते? ते प्रसव ओढवत नेतात तिकडे. इथं राहायला तर इथं भांडणं काढतात. आरमोठी राहायचं, दुखवायचं मार्गाला, गुरुकुळाला, सुहृदाला आहे का नाही? अशिषा गुरुकुळाला दुखवायचं. अशी आहेत ना काय? गुरुकुळा संप्रदायाची बदनामी होईल असं वागायचं. मार्गात राहिला तर सगळ्यांना सुखानं कोणाला ठेवायचं नाही. परिवाराला सगळ्याला भांडायचं. कशाहून ना कशाहून भांडायचं. तोंडात गोळा कोंबायचाच नाही की नाही दरड. स्वामींनी वाचा घालवल्या. सकाळी उठले म्हणाले, सकाळी उठल्या उठल्या चेक करायचं स्वामींना. स्वामी, अरे वा मी बोलतो, ही स्वामींची कृपा. मी पाहिलं का मला दिसलं, अरे ही स्वामींची कृपा आहे. मला ऐकायला आलं काय चिमण्यांचा आवाज, अरे वा ही देवाची कृपा आहे. सगळं ब्लॉक केल्यावर कर्माने वाचा गेली. असं तोंड झालं वाकडं. काय करणार? तुमच्या हातात काय आहे? हे देवाने ठेवलंय तुम्हाला. सगळा प्रसव भोगताय तुम्ही, तरी ठेवलंय चांगलं आहे ना. उपकार समजायचे. एवढे प्रसव भोगले मी मार्गात, मला चांगली वाचा आहे. मग आता त्याचा उपयोग करावा लागतो. म्हणून ते सांगतात प्रमादांत काही बीज उरे ते पुढं ये 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 येतं. आणि मग ते सृष्टी काळी परत पात्र सापडे. मग तसं तसं पात्र सापडत जातं. ते चलसृष्टीमध्ये आत्ता जी सृष्टी चालू आहे ना, आपले जे सोंगडोंग त्यातलाच प्रकार आहे तो. ते पात्र सापडे. मग आता पात्र सापडतं त्यांना आळंच पाळंच करायला. पात्र सापडलं ना योग्य, मग तो पात्र सापडत राहतं. मग पात्र शब्द आहे ते का नाही, ते पात्र सापडे. सापडलं पात्र, चांगलं आणि वाईट. जेवायला सांगितलं, पोरगी मेली आहे ना, झाकून ठेवली, पात्र सापडत आहे ना. पुरणाचा स्वयंपाक केला, काय असेल बरं त्यांच्याकडे, पोरगी सरली ना, पोटचा गोळा आहे ना. तर माझे पात्र सापडले, सत्पात्र माझ्या दारी आले जेवायला, स्वयंपाक केलाय, तूप भात वाढले. किती मन मोठं असेल ना ते माऊलीचं, चेहऱ्यावर एकही छटा नाही है ना. हे पात्र असं असं वाईट
आपले विचार तसे असतात. जसं 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 हे तसं पुढं पात्र सापडत असतं. तुम्ही खराब विचारायचं आहे तर तुम्हाला चांगले सापडून काय तुम्ही तिथं वाईटच जोडणार ना. हे सगळा खेळ असतो. हा खेळ प्रसवांचा आहे ना. हे हा खेळ सावल्यांचा. सोडत नाही तुम्हाला ते. पाप जर उत्पन्न झालं तर अगदी परमार्ग डोळ्यात तेल घालून राहावं लागतं आहे की नाही. कुठून विघ्न येईल, कुठून माझा प्रसव उत्पन्न होईल, कुठलं बीज मला कधी उगवल सांगता येत नाही. मग स्वस्थ राहू देत नाही ना ते. उकळ्या फुटतात त्याला. इकडे जाऊ का तिकडे जाऊ, तिकडे पळव का इकडे पळव, इथं शेण खाऊ का तिकडं त्या मार्गात खाऊ का ह्या मार्गात जाऊ. ते आता ज्ञान्यांची बोधवंताची अशी परी आहे, हे प्रसवकारक साधूंची अशी परी आहे. आणि ते तमाशा स्वामी बघतात, ओळखणी पाहते. ओळखणीला 1 मिनिट लागणार नाही तुम्हाला संपवायला, आहे का नाही. आहे तिथं फिनिश. तिला फक्त आदेश नाही म्हणून बसले आहे ती. म्हणून ते सांगतात की पात्र सापडे का, तेव्हाची आवेगता, तेव्हाची योग्यता. ही सुंदर सिद्धांत आहे या वेळेमध्ये. तेव्हाची योग्यता, तेव्हाच अयोग्यता, दोन्ही त्या क्षणाला जोडल्या जातात. तो क्षण सोडत नाही. जेव्हाच तेव्हा तुम्हाला सांगितलं ना सिद्धांत परवा, जेव्हाच तेव्हा, ज्याचीचं ते, जशाच तिथं, जिथल्या तिथं. हे असं चालतो कार्यक्रम. संसारात तसंच असतं, इथे तसंच असतं. आणि आपण मधामध्ये गोष्ट शहाणपण मिळवतो आहे का नाही. मी असं, मी तशीन, हा मूर्खपणा येतो आहे का नाही. मी ज्ञानी, मी तपस्वी, मी वैरागी. अरे तू चूप. तुला घडवायला स्वामींना लय घाम गाळलाय. मी असं आहे तसं आहे, माझी तपस्या 12 वर्षाचं माझं मौन आहे. मर तू काय मग जगलास. माझं 12 वर्षाचं मौन सांगायला जगलास काय तू. माझ्या जटा पायापर्यंत वाढल्यात हे सांगायला जगलास मूर्ख. माझी नख कुठं, नखाची चुंबडी झाली माझ्या बाबांच्या. बाबांचं वैराग मेला का नाहीस तो, हे दाखवायला थांबलास काय तो. प्रसवकार हे स्वतः मनाला वागते असं मन. माझे फोटो व्हायरल झाले माझ्या जटेचे. फोटोसाठी डोंगरात गेलता तो, कशासाठी गेलता. स्वामी म्हणाले मग मर, तुला तिथं भूत फिरवतो, तुझ्या त्या गुंफेत भूतच होऊन फोरतो. झालं ना, प्रवृत्ती भंगली ना तिथे, आहे की नाही. जट वाढवायला सांगितले का देवाने. नखे वाढवायला सांगितले तुम्हाला. दाढ्या वाढवतात आता संत मंडळी बरेचसे, 80% दाढीच वाढवतात. तुला देवा, आपल्या देवाने मुंडन सांगितले आहे की नाही, शौर सांगितले. बर कर, तुला बघतो. हे असं सगळं तेव्हाची अयोग्यता, तेव्हाची योग्यता. आणि ही मागील परवड आता परवडीला येते. आणि आता सृष्टीचा काळ तोकडा. सृष्टीचा काळ तोकडा होऊन जातो या प्रसवांच्या खेळापुढे. सृष्टी कमी पडते ना प्रसवांना. किती छान विचार मांडले ते ना वेळेमध्ये. म्हणून हे सृष्टीपर्यंत दुःख भोगण्यासाठी आपण नेहमी सज्ज असतो. आणि त्या सृष्टीही पुरत नाही. म्हणून बटवासांना स्वामी म्हणाले, तो अनंत सृष्टी अधिक्रांत आला. या अर्थाने ते सूत्र लक्षात ठेवावं, ती लीळा लक्षात ठेवावी. आणि ते तुकाची काळांत विशेष आपलं जीवन शृंगारावं. त्या ज्ञानभक्ती वैराग्याच्या अग्नीमध्ये आपण शुद्ध व्हावं. सर्व सृष्टीचा प्रसव या सृष्टीत संपून टाकावा. यथा लवणाख्यानी 12 वर्षे एक घटिकांत देखील. कुठला आहे बरं लवणाक्ष कथन, लीळा. आठवते सांगावं लागलं. लवण 12 वर्षाचं सगळा भोग एका घटिकांत देखिला. तो राजा लवणी बसला होता ना, कोणी गारुडीला, तो मोर पिस भवांडून गेला. सगळी लीळा माहीतच आहे तुम्हाला.
म्हणून ते सांगता की त्यानं 12 वर्षात बघितलं. मग अरे मी ह्याकडे गेला, इथं वडाचं झाड होतं, धरलं, मग खाली पडला. तेवढ्यात एक सुंदर पोरगी आली, तिच्या डोक्यावर माठ होता, हे की नाही. मला तहान लागली. मला तहान लागली. तिनं म्हणली चल माझ्या आईवडिलांकडे. गेला. ते म्हणे माझ्या पोरीशी लग्न करशील. इथं लग्न केलं मी, इथं 12 लेकरं काढले, इथं एक मेलं, तिथे एक मेलं, आहे ना. म्हणाले इथं 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 माझी बायको उठला. हे खरं का ते खरं. जनकांचं पण असंच आहे कथानक, आहे का ना, लवणाक्ष. स्वामींचे विरोध कथा सांगण्याची शैली जगामध्ये कोणाचीच नाही, अशी भनाट कथा उभा करत आहे ना, लवणाक्ष कथा. मग राजा तो प्रधानाला घेऊन गेला, म्हणजे इथं इथं पडला, इथं ती भेटली, इथं गेला, तिथं झोपडीत तिचे आई वडील होते, त्या पोरीचे कार्टीचे, है ना. ती मोठी बदमाश हुशार आहे, त्यामुळे असाच होता म्हणाले जावाय, हेच घेऊन गेलं तर माझ्या कार्टीला म्हणाले. प्रधानाचा एक रोल मोठा महत्वाचा आहे तिथे, आहे का. प्रधान हसत असेल आहे ना, जाळलेलं तिचं दूध, आहे का नाही. इथं जाळलं म्हणाले, पहिलं रिकोल काढलेलं, इथं जाळलं म्हणाले, राख तिचं दूध. तर राख आहे, अरे वा म्हणाले, इथं दुसरी आहे, अरे तिसरी, तिसरीच्या वेळेला बघ म्हणाले असं झालं. लवणाक्ष कथा 12 वर्षाचा कार्यक्रम एका क्षणात तुमच्या आयुष्यामध्ये हे ज्ञानाने तुमच्या असे वर्षाचे वर्ष जायले पाहिजे. चला, तर अशी लीळा इथे थांबते. दंड